आपल्या पायाखालची माती आपल्याला काय वाटतं? नुसती धूळ? अजिबात नाही. खरं तर हे एक असं धन आहे ना, जे एकदा संपलं की पुन्हा तयार होऊ शकत नाही. आणि आपलं अख्खं अस्तित्व त्यावरच तर टिकून आहे. चला तर मग या मातीच्या आत दडलेल्या रहस्यमय जगात एक डोकावून पाहूया. आपल्याला वरवर काय दिसतं? हिरवीगार शेतं, उंच उंच झाडं, बरोबर. पण खरं सांगायचं तर आपल्या ताटात जे जेवण येतं ना, त्याचा खरा आधार आहे ह्या जमिनीच्या खाली, एका अदृश्य जगात. हो, इथेच याच मातीत दडलंय पिकांच्या दमदार वाढीचं सगळं रहस्य. आणि ही काही आजची गोष्ट नाहीये. इतिहास बघा तोच याचा साक्षी आहे. कधी विचार केलाय मेसोपोटेमियासारख्या बलाढ्य संस्कृती त्या का नष्ट झाल्या असतील? याचं एक मोठं कारण अनेकदा त्यांच्या मातीच्या चुकीच्या व्यवस्थापनात दडलेलं असतं. हे अगदी सरळ गणित आहे. जेव्हा मातीचा कस तिची ताकद संपते तेव्हा अख्खी संस्कृती धोक्यात येते. तर मग आजच्या या प्रवासात आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी आपल्या जीवनाचा पाया, मग मातीचं रहस्य उलगडूया. त्यानंतर पाहूया मातीचं विज्ञान, मग थोडं व्यापक चित्र बघू आणि शेवटी प्रयोगशाळेतून थेट शेतापर्यंतचा प्रवास करू. आपण हे सगळं जाणून घेणार आहोत. आता आपल्या समोरचं आव्हान खरंच खूप मोठं आहे. विचार करा, जगाची लोकसंख्या तर दिवसेंदिवस वाढतीये, पण जमीन ती तर तेवढीच आहे, उलट ती कमी होतीये. आणि त्यात भर म्हणून जी काही जमीन आहे ती सुद्धा हळूहळू आपला कस गमावतीये. मग प्रश्न उडतो की या सगळ्या वाढत्या लोकसंख्येला आपण अन्न कसं पुरवणार? आणि एक गोष्ट तर अगदी स्पष्ट आहे, आपल्याला जे काही करायचंय ते याच मातीसोबत करायचंय, कारण दुसरा पर्यायच नाहीये. कोणतीही माती अशी 100% परिपूर्ण नसतेच. कुठेतरी काहीतरी कमी जास्त हे असतंच. मग एक चांगली म्हणजे आदर्श माती कशी असते बघा. साधारणपणे 45% खनिज, 25% पाणी, 25% हवा आणि उरलेले 5% सेंद्रिय पदार्थ. या 4 गोष्टींचं जेव्हा अगदी परफेक्ट बॅलन्स साधला जातो ना, तेव्हा तिला म्हणतात सुपीक माती. यातलं एक जरी प्रमाण इकडे तिकडे झालं की समजा पिकांचं सगळं गणितच बिघडलं. चला तर मग आता थोडे शास्त्रज्ञांच्या नजरेतून बघूया. ते जेव्हा मातीचं आरोग्य तपासतात, म्हणजे तिची सुपीकता तपासतात, तेव्हा नेमकं काय शोधत असतील? हे अगदी आपल्यासारखंच आहे. आपल्याला जसा संतुलित आहार लागतो, जीवनसत्व लागतात, तसंच वनस्पतींनाही वेगवेगळ्या पोषक तत्वांची गरज असते. आणि त्यांचा हा सगळा संतुलित आहार कुठून येतो? तर थेट मातीतून. आणि याच आहाराचं प्रमाण जर योग्य असेल तरच पिकांची वाढ एकदम जोमदार होते. ही जी आवश्यक पोषक तत्व आहेत ना, ती साधारणपणे 3 गटांमध्ये विभागलेली आहेत: प्राथमिक, दुय्यम आणि सूक्ष्म. आणि इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे यातलं कोणतंही एक पोषक तत्व दुसऱ्याची जागा घेऊ शकत नाही. नाहीच. प्रत्येकाचं काम ठरलेलं आहे, अगदी एखाद्या टीमसारखं, जिथे प्रत्येक खेळाडूची स्वतःची एक वेगळी आणि महत्त्वाची भूमिका असते. माती परीक्षण हे दुसरं तिसरं काही नसून जमिनीचा एक प्रकारचा हेल्थ चेकअप आहे. हो, अगदी बरोबर. यातूनच आपल्याला कळतं की मातीमध्ये नक्की कशाची कमतरता आहे आणि आपल्या पिकांना काय हवं आहे. चला, ही नेमकी प्रक्रिया कशी चालते ते एकदम सोप्या शब्दात समजून घेऊया. तर ही माती परीक्षणाची प्रक्रिया 4 मुख्य टप्प्यांमध्ये होते. पहिला, शेतातून मातीचा योग्य नमुना गोळा करणं. दुसरा, प्रयोगशाळेत त्यावर रासायनिक प्रक्रिया करून पोषक तत्व शोधणं. तिसरा, जे निकाल आलेत त्याचा अर्थ लावणं. आणि चौथा, त्या निकालांना प्रत्यक्ष पिकांच्या वाढीशी जोडून पाहणं. यातला प्रत्येक टप्पा खूप महत्त्वाचा आहे, कारण तरच जे निष्कर्ष मिळतात ते अचूक आणि विश्वासार्ह असतात. आणि हे बघा, हे आहे प्रयोगशाळेच्या आतलं दृश्य. इथेच त्या मातीच्या नमुन्यांचं विश्लेषण केलं जातं. ही जी मोठी मोठी उपकरणं दिसतायत ना, यांच्यामुळेच पोषक तत्वांचं अगदी सूक्ष्म म्हणजे अगदी छोट्या पातळीवर मोजमाप घेणं शक्य होतं. कमाल आहे नाही का हे विज्ञान? आता यातलीच एक महत्त्वाची पद्धत म्हणजे DTPA मेथड. ही काय आहे? तर सोप्या भाषेत सांगायचं तर समजा DTPA नावाचा एक खास असा रासायनिक चुंबक आहे. हा चुंबक काय करतो? तर मातीतलं लोह, जस्त, तांबे ह्यांसारखी जी सूक्ष्म पोषक तत्वे आहेत ना, त्यांना स्वतःकडे खेचून घेतो, त्यांना पकडतो. आणि मग शास्त्रज्ञांना अगदी अचूकपणे कळतं की पिकांना शोषून घेण्यासाठी किती अन्न उपलब्ध आहे. पण थांबा, गोष्ट फक्त माती तपासूनच संपत नाही. जर शेतीचं संपूर्ण आरोग्य समजून घ्यायचं असेल तर आपल्याला मातीसोबतच वनस्पती आणि पाण्याची सुद्धा तपासणी करावी लागते. हो, आता ते कसं तेच पाहूया. या दोन्हीमध्ये एक खूप छान फरक आहे. माती परीक्षण म्हणजे काय? तर पिकांची लागवड करण्याआधीच शेताच्या क्षमतेचा अंदाज घेणं, म्हणजे एक प्रकारची भविष्यवाणी. आणि वनस्पती विश्लेषण म्हणजे काय? तर पिकाने नक्की कोणती पोषक तत्व शोषून घेतली आहेत याचा रिअल टाईम रिपोर्ट, म्हणजे जणू काही आजची बातमी.
एक भविष्याचा अंदाज देतं तर दुसरं वर्तमानातलं चित्र स्पष्ट करतं. आणि जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात तेव्हाच आपल्याला अचूक निदान करता येतं. आणि या त्रिकुटातला तिसरा आणि तितकाच महत्वाचा घटक म्हणजे पाणी. जरा विचार करा, तुम्ही मातीची तपासणी केली, सर्वोत्तम खतं वापरली, पण पिकांना जे पाणी देतोय त्यातच जर जास्त क्षार किंवा सोडियम असेल तर सगळी मेहनत वाया जाईल, नाही का? म्हणूनच सिंचनाच्या पाण्याची गुणवत्ता तपासणं सुद्धा खूप खूप गरजेचं आहे. चला आता आपण प्रयोगशाळेतून बाहेर पडू आणि थेट शेतावर जाऊया. बघूया की हे सगळं विज्ञान, हे आकडे, हा डेटा याचं आपल्या जेवणाच्या ताटापर्यंतच्या प्रवासात नक्की काय योगदान आहे. वनस्पती विश्लेषण शेतकऱ्यांसाठी अक्षरशः एका डॉक्टरसारखं काम करतं. कसं? तर बघा, पिकांवर दिसणाऱ्या लक्षणांचं निदान होतं. कधीकधी पिकांमध्ये छुपी भूक असते, म्हणजे वरून काहीच दिसत नाही पण आतून कमतरता असते, ती ओळखता येते. आपण टाकलेली खतं पिकांपर्यंत पोहोचली की नाही हे समजतं. आणि या सगळ्यामुळे उत्पादनातील समस्या सोडवायला खूप मदत होते. अनावश्यक खतांचा खर्च वाचतो आणि पिकांना अगदी योग्य उपचार मिळतात. आणि या सगळ्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंतिम परिणाम काय होतो तर खतांचा वापर अधिक हुशारीने होतो. साहजिकच उत्पादन वाढतं, पिकांचं आरोग्य सुधारतं आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या पर्यावरणाचंही संरक्षण होतं. म्हणजे शेतकऱ्याचाही फायदा, आपलाही फायदा आणि निसर्गाचाही फायदा. सगळ्यांसाठीच ही एक विन विन सिच्युएशन आहे. तर मग शेवटी एकच प्रश्न उरतो, जर माती खरोखरच आपल्या अस्तित्वाचा पाया असेल तर मग या पायावर एक मजबूत आणि चांगलं भविष्य घडवण्यासाठी विज्ञान आपल्याला आणखी कशी मदत करू शकेल? हा प्रश्न फक्त शेतकऱ्यांपुरता मर्यादित नाही, हा आपल्या सगळ्यांच्या भविष्याशी जोडलेला आहे. आणि म्हणूनच यावर आपण सगळ्यांनी मिळून विचार करणं गरजेचं आहे.